नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कमी पावसाच्या दृष्टीने आपण खरीपाचं नियोजन पाहतोय. सोयाबीन कापसाचं नियोजन तर पाहिलं, पण ऊस हे तर जास्त पाणी लागणारं पीक आणि तोही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्यामुळं ऊसाची लागवड यंदाच्या खरीपात आव्हानात्मक राहू शकते. कारण ऊसाला त्याची उगवण, फुटवे फुटणे आणि वाढीच्या अवस्थेत जर पाणी कमी पडलं तर त्याची उंची, त्याचे फुटवे आणि साखरेचा उतारा कमी येतो आणि उत्पादनात घट मिळते. पण काळजी करू नका, अशा परिस्थितीमध्ये टिकणारे, तग धरणारे वाण जर आपण निवडले तर कमी पाण्याचे दुष्परिणाम आपण तुलनेनं कमी करू शकतो आणि उत्पादन वाचवू शकतो. मग अशा परिस्थितीत ऊसाच्या कोणत्या जाती निवडायच्या, जे कमी पाण्यातही चांगलं उत्पादन देतील आणि रोगांनाही तोंड देतील? पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पहिला आहे कोश 80-032. महाराष्ट्रात सर्वात जास्त लागवड होणाऱ्या ऊस जातींपैकी ही एक महत्त्वाची आणि लोकप्रिय जात. ही जात दुष्काळ, कमी पाणी किंवा तापमानातील बदल अशा परिस्थितीला चांगल्या प्रकारे तोंड देते. आणि दुसरी फायद्याची गोष्ट म्हणजे या जातीमध्ये फुटव्यांची संख्या जास्त असते. त्यामुळं ऊस दाट वाढतो आणि उत्पादनही चांगलं मिळतं. तसंच तिचा खोडवाही चांगला येतो. त्यामुळं एकदा ऊसाची लागवड केली की पुढच्या पिकातही चांगला फायदा मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ऊस पक्व झाल्यानंतर कांड्यांना भेगा पडू शकतात. त्यामुळं तोडणीसुद्धा योग्य वेळी करणं गरजेचं आहे. यानंतर येते खास कमी पाण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीसाठी बनवलेली जात, ती म्हणजे VSI 8005. हिच्यामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळं मर्यादित सिंचनातही चांगलं उत्पादन मिळू शकतं. या जातीमध्ये दशी पडण्याचं प्रमाण तसं कमी असतं आणि तुरेही कमी येतात. याचा फायदा म्हणजे साखरेचा उतारा चांगला टिकून राहतो. तसंच कानी आणि तांबेरा रोगालाही ही जात मध्यम प्रतिकार करते. तिसरी जात विशेषतः क्षारपड जमिनीसाठी, ती म्हणजे कोएम 0262. जर तुमची जमीन क्षारपड किंवा चोपण असेल तर हा वाण तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. कारण समस्याग्रस्त जमिनीत ही जात चांगली वाढते, ऊस मजबूत वाढतो, खोडवा पीकही चांगलं येतं आणि उत्पादन टिकून राहतं. रोग आणि किडींनाही ही जात मध्यम प्रमाणात प्रतिकार करते. हे सगळे वाण कमी पाण्यात तर टिकतातच, पण त्यासोबत त्यांचे इतरही फायदे मी तुम्हाला सांगते. जसं कोएम 262 हा क्षारयुक्त जमिनीसाठी चांगला होता. तसंच आंतरपिकासाठी कोणता आहे तेही पाहूयात. आंतरपिकासाठी योग्य असा वाण म्हणजे को VSI 9805. हा वाण उंच आणि सरळ वाढतो. विशेष म्हणजे याचं पाचट सहज निघतं. त्यामुळं तोडणी आणि व्यवस्थापन सोपं होतं. या जातीमध्ये ओळीतलं अंतर जास्त ठेवता येतं. त्यामुळं आंतरपिकासाठी हा वाण चांगला मानला जातो. शिवाय यातली आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे या वाणात गवताळ रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. यानंतर पाचवा वाण येतो PDN 15-012, जो जास्त साखर उतार्यासाठी म्हणजेच जास्त उत्पादनासाठी ओळखला जातो. शिवाय याच्या खोडव्याचं पीकही चांगलं येत असल्यामुळं वारंवार पुनर्लागवडीची गरज पडत नाही. एवढंच नाही तर हा वाण कानी आणि तांबेरा रोगालाही चांगला प्रतिकार करतो. त्यामुळं साखर कारखान्यांसाठी हा वाण फायदेशीर ठरतो. व्हिडिओच्या शेवटाला आपण शेवटचा आणि दुष्काळी भागासाठी उत्तम मानला जाणारा वाण पाहूयात. तो म्हणजे PDN 13007. हा वाण कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत चांगला टिकतो. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त असल्यामुळं उत्पादन आणि साखर उतारा दोन्ही चांगलं मिळतात. क्षारपड जमिनीतही हा वाण चांगला वाढतो. याशिवाय लालकूज, कानी, मर, पिवळ्या पानाचा रोग आणि तांबेरा अशा अनेक रोगांना ही जात प्रतिकार करते. म्हणूनच दुष्काळी आणि समस्याग्रस्त जमिनीसाठी हा वाण अत्यंत फायदेशीर मानला जातो. हे सगळे वाण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील ऊस पीक तज्ज्ञ डॉक्टर समाधान सुरवसे, डॉक्टर अभिनंदन पाटील आणि डॉक्टर अशोक कडलक यांनी शिफारस केलेले आहेत. यंदा तुम्ही ऊसाचं कोणतं वाण लावणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.